ज्यांनी फॉर्च्युनर दिली त्यांनाच बदनाम करण्याचं षडयंत्र लक्ष्मण हाके हे करतायत. सांगता की समाजाने मला फॉर्च्युनर गाडी दिली आणि एकीकडे पुन्हा म्हणताय की माझ्याकडे 2000 रुपये बॅनर लावण्यासाठी नाहीयेत. तोच समाज तुमच्यासाठी बॅनर लावू शकत नाही का? हा प्रश्न एकदा मनाला विचारा. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरला असता, पण समाजामध्ये तेढ निर्माण करायची, एकमेकांची भांडणं लावायची, याला शिव्या दे, त्याला कोयतं काढ म्हणायचं, ह्या भाषा तुम्ही वापरल्या म्हणून आज समाज तुम्हाला नाकारतोय. आणि ज्यांनी फॉर्च्युनर दिली आहे ना, त्यांनीच तुमच्या पेचकाडात लाथ मारली आहे. कारण ज्यांच्या तुकड्यावरती तुम्ही जगत होता, ज्यांच्या तुकड्यावरती आंदोलनं करायला उभी होता, आज त्यांना लक्षात आलं की आता ह्या माणसाच्या पाठीमागं कुणीच नाही आहे. याची आता म्हणजे जसं एखाद्या कुत्र्याला पेचकाडात लाथ मारावी आणि घराच्या बाहेर हाकलून द्यावं, त्या पद्धतीनं राजकीय स्वार्थ साधणाऱ्या लोकांनी तुमच्यासोबत केलंय. हाके साहेब, लवकर जागे व्हा, समाजाच्या पाठीशी उभे राहा. पण आता समाजाच्या पाठीशी उभं राहायची सुद्धा गरज नाही आहे. कारण समाजाला निस्वार्थी व्यक्तिमत्व दीपक भाऊ बोराडे हे लाभलेत आणि समाजासाठी लढतायत. प्रत्येक समाज त्यांच्या पाठीशी सोबत आहे. योग्य मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. याच्या त्याच्या उचकेगिरी घुसरेगिरी करण्यासाठी नाही, तर समाजाच्या लेकरांचं, मेंढपाळांच्या पोरांचं कसं भलं होईल यासाठी उभं राहिलेलं नेतृत्व दीपक भाऊ बोराडे आहेत. दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी मराठा बांधवही मोठ्या ताकदीनं सोबत आहेत. ज्या काही तुम्ही तेढ निर्माण केली होती ना, एकमेकांच्या दुरावा निर्माण केला होता, तो दुरावा नाहीसा करण्याचं काम एक दुवा म्हणून दीपक भाऊ बोराडे यांनी केलं आहे. दीपक भाऊ बोराडे यांच्या कार्याला सलाम आहे आणि आपण सर्वजण दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया. आणि हाके साहेब, आता शांत घरात बसा. आता आंदोलनाला तुमची गरज नाही आहे. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.